नमस्कार, तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. माझी शाळा, स्वअध्ययन, मीच शिक्षक, मीच विद्यार्थी. इमारतीत भरणारी किंवा हिरव्यागार झाडांच्या सानिध्यात झाडाखाली भरणारी शाळा नाही, ही एक संकल्पना आहे. या संकल्पनेमागचा हेतू काय आणि ही संकल्पना काय आहे ते सांगते. हेतू असा की विद्यार्थ्यांना शिक्षकांचे मार्गदर्शन मिळतच असते, पण त्यांना जो ना त्यांचा स्वतःचा एकट्याने करायचा अभ्यास असतो, त्यावेळी त्यांना काही अडचणी येतात, काही समजत नाही, काही लक्षात येत नाही आणि काही लक्षात राहत नाही. अशावेळी बरेच विद्यार्थी घोकंपट्टी करतात आणि या घोकंपट्टीचे अनेक दुष्परिणाम विद्यार्थ्यांवर होत असतात, जसे की विचारक्षमता, निर्णय क्षमता, आत्मविश्वास विद्यार्थ्यांच्या नकळतपणे हळूहळू कमी होत जातो. म्हणून विद्यार्थ्यांना एक सहज सोपा अभ्यासाचा मार्ग देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. तर ही आता संकल्पना काय आहे? माझी शाळा म्हणजे प्रत्येकाच्या मनात भरणारी शाळा. इथे म्हणजे तुम्ही प्रत्येकजण माझी शाळा आणि या शाळेचा सगळा कारभार तुमच्या हाती आहे. म्हणजे या शाळेचं सर्वस्व तुम्ही आहात. स्वअध्ययन शब्दच सांगतो, स्वतःचा अभ्यास करणे, स्वतःच समजून घेऊन शिकायचं. त्यानंतर मीच शिक्षक, मीच विद्यार्थी. इथे तुम्हीच तुमचे शिक्षक आहात आणि तुम्हीच तुमचे विद्यार्थी आहात. इथे तुमची दुहेरी भूमिका आहे आणि ह्या संकल्पनेसाठी ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ही संकल्पना म्हणजे तुम्ही स्वतः आहात. ही संकल्पना तुम्ही स्वतःसाठी राबवायची आहे. या संकल्पनेचे आपण 10 टप्पे केले. एक टप्पा समजून घेत अंमलात आणत पूर्ण संकल्पना आत्मसात करायची. तर ही संकल्पना पुढे काय आहे ते बघण्याआधी आपण स्वअध्ययनाचे काही महत्त्वाचे फायदे बघूया. तर पहिला महत्त्वाचा फायदा म्हणजे विषयाची संकल्पना स्पष्ट होते आणि विषय लक्षात राहतो. तर हे कसे काय? तर तुम्ही स्वतः समजून घेत वाचत असता. मुख्य म्हणजे समजून घेण्यासाठीच तुम्ही वाचत असता. त्यामुळे जे तुम्ही वाचता ते तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतं, स्पष्टपणे समजतं आणि मुख्य म्हणजे तो विषय तुमच्या लक्षात राहतो. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं म्हणजे तुमचे विचार प्रगल्भ होतात, विचारक्षमता आणि निर्णय क्षमता वाढते. तुम्हाला अभ्यास करताना ज्या अडचणी येतात त्या अडचणी तुम्ही स्वतः सोडवता, त्यामुळे तुमची विचारशक्ती वाढते. विचारशक्ती वाढल्यामुळे तुम्ही निर्णयही पटापट घेता. तर इथे काय फायदा होतो की तुमची विचारक्षमता आणि निर्णय क्षमता वाढते. आता याच्यानंतर महत्त्वाचा फायदा म्हणजे आत्मविश्वास निर्माण होतो आणि वाढतो. विचारांची प्रगल्भता आणि त्या प्रगल्भतेमुळे तुमची वाढलेली निर्णय क्षमता, यामुळे तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि कालांतराने तो वाढत जातो. तर हे स्वअध्ययनाचे मुख्य फायदे. आता स्वअध्ययनाची संकल्पना जेव्हा तुम्ही स्वतःसाठी राबवणार आहात तेव्हा तुम्ही स्वयंप्रेरित असणं खूप महत्त्वाचं असतं. कारण ही संकल्पना स्वयंप्रेरणेनेच करायला हवी आणि ही स्वयंप्रेरणा सतत जागृत ठेवायला हवी. तर यासाठी तुमच्या काही जबाबदाऱ्या आहेत. तर त्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्या काय आहेत ते बघूया. पहिली तुमची जबाबदारी म्हणजे स्वतःची तुलना कुणाशीही करू नका. कसं म्हणजे त्याला ते छान जमलं, मला नाही जमलं, अशी तुलना कधीही करू नका. तुम्ही मला हे करायचं आहे, मी हे कशा प्रकारे करीन आणि मी हे कशा प्रकारे पूर्ण करीन, असं करायचं आहे. असा विश्वास स्वतःला द्यायचा आहे. त्याला जमलं, त्याने केलं, अशी तुलना दुसऱ्याशी करू नका.
दुसरं म्हणजे कुणाशी स्पर्धा करू नका. तो माझ्या मागे, तो माझ्या पुढे, अशी दोन्ही प्रकारची तुम्ही स्पर्धा करू नका. एका स्पर्धेने तुम्ही शेफारून जाल आणि दुसऱ्याने तुम्ही निराश व्हाल, जे दोन्हीही योग्य नाही. तुम्ही स्पर्धा स्वतःशी करा. मी काल कुठे होतो, मी आज कुठे आहे आणि मी उद्या कुठे असायला हवे, अशी तुमच्याशी स्पर्धा करायची. नियोजनात चालढकल करू नका. तुम्ही जे नियोजन केलं असेल, जे वेळापत्रक केलं असेल, ते त्या दिवशीचं पालन करा. आज कंटाळा आला, आज नको, उद्या करू, असं करू नका. आणि एखाद वेळी ठीक आहे, पण असं वारंवार होत असेल तर असं करू नका, कारण त्यामुळे तुमचं पूर्ण पुढचं नियोजन बिघडून जाणार. दुसरं म्हणजे अभ्यासाची पद्धत जी असेल ना, ती तुमच्या आवडीची निवडा. आता तुमच्या आवडीची म्हणजे कसं, की जिथे तुम्हाला असं वाटतं अरे आज माझा अभ्यास खूप छान झाला, तर ते तुम्ही मग कशा प्रकारे केलात ही तुमची पद्धत लक्षात घ्या. म्हणजे असंही आहे की तुम्ही मोठ्याने वाचून किंवा मनात वाचून किंवा एका घरातल्या कुठल्या तरी एका जागेवर बसून माझा अभ्यास छान होतो आहे, किंवा मी अभ्यास करताना आज पहिल्यांदा असं केलं, ही पद्धत केली, वाचन केलं, प्रश्न सोडवले, ही जी तुमची पद्धत आहे ना, ती पद्धत तुम्ही करायची. आणि सगळ्यात तुमची महत्त्वाची जबाबदारी म्हणजे नकारात्मक विचार प्रेरणात्मक पद्धतीने घ्या. आता नकारात्मक विचार म्हणजे काय, जर ही संकल्पना तुम्ही करत असाल तर कधीतरी तुम्हाला खूप कंटाळा येईल. कधी वाटेल अरे मला हे जमतच नाही, मला हे जमणारच नाही, मला स्वतःहून काहीच जमणार नाही, मला शिक्षकांचीच किंवा कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. तर तसं नाही. असे विचार जर तुमच्या मनात आले तर ते प्रेरणात्मक पद्धतीने घ्या, बदला त्यांना. कसं तर मी हे कशा प्रकारे करू शकेन, मी हे कसे पूर्ण करू शकेन, मला काय करायचं आहे, असे सकारात्मक विचार मनात आणा. मनाला उमेद द्या. मनाची उमेदच खरं तर खूप महत्त्वाची आहे. आणि समजा असे विचार जर तुमच्या मनात आले तर एक वही घ्या, तारीख लिहायची आणि हे विचार थोडक्यात लिहून काढायचे. त्यानंतर वहीचं मागचं पान उघडायचं, हातात पेन घेऊन त्या कागदावर पेन जशा पद्धतीने फिरेल तसं फिरवत राहायचं. उभं, आडवं, तिरकं, गोल, कशाही प्रकारे पेन फिरू दे. जस्ट तुमचा हात जसा फिरेल त्या पानावर तसं तुम्ही हात फिरवत राहायचा. थोडा वेळ झाला, वही मिटून बाजूला ठेवून द्या आणि आज सकाळपासनं तुम्ही काय छान छान केलं, तुम्हाला काय चांगल्या प्रकारे जमलं, असे सगळे सकारात्मक विचार मनात आणा. आणि मुख्य म्हणजे स्वतःचं कौतुक करा. अरे वा, आज मी छान केलं. अशा पद्धतीने तुमच्या मनात जे नकारात्मक विचार येतील त्यांना तुम्ही सकारात्मक करा. हे सगळे नकारात्मक विचार निघून गेलेले असतील आणि तुम्ही नव्या उत्साहाने परत ते जे काम ठेवलेलं असेल ते करायला लागेल. तर ही तुमची स्वची जबाबदारी आहे. अशा स्वच्या आणखीन खूप पुढे काही जबाबदारी आहेत, त्या तुम्हाला करायच्या आहेत. पण आज आपण स्वच्या मुख्य जबाबदाऱ्या, स्वची मुख्य याच्यात भूमिका काय आहे ही बघितली. आता पुढच्या सत्रात आपण बघणार आहोत, पुढच्या टप्प्यात आपण बघणार आहोत की आपल्याला कोणत्या अजून गुण आपल्यामध्ये अंगीकारायचे, तर ते आपण बघणार आहोत. सूत्राचा अंगीकार, गुणांची द्वयी आणि शिस्तीची त्रयी. तर आजची तुम्हाला ही संकल्पना आवडली का? मग तुम्ही आतापासूनच स्वतःला स्वयंप्रेरित करणार ना? आणि जरी संकल्पना तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटू लवकरच.